नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। लाडक्या बहिणींसाठी आहे खुशखबर। महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमनं महिलांसाठी दिलेली आहे आनंदाची बातमी। जानेवारीपासून पैसे वाटप 2100 रुपये महिलांना मिळणार। स्वतः आदितीताईंनी दिलेली ही माहिती आहे। लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे। सोबतच डबल गिफ्ट महिलांना मिळणार आहे। महिलांची संक्रांत गोड करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। ज्या महिलांना पैसे आले नाहीत अशा महिलांसाठी तर येणारी संक्रांत अतिशय महत्त्वाची, अतिशय मोठी असणार आहे। तुमची संक्रांत सगळ्यांपेक्षा वेगळी असणार आहे, सगळ्यांपेक्षा गोड असणार आहे। सरकारने तुमची संक्रांत गोड करण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर ज्या महिलांना पैसे आले नाहीत त्यांच्या पैशासंदर्भात आणि 2100 रुपयाच्या हप्त्यासंदर्भात आदितीताईंनी दिलेली अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेली आतापर्यंतची सगळ्यात मोठी योजना। या योजनेमध्ये पहा, महिलांना आतापर्यंत एकूण 6 हप्ते वाटप करण्यात आलेले आहेत। 6 हप्ते वाटप करण्यात आलेले असून ज्या महिलांना पैसे आलेले नाहीत अशा महिलांसाठी देखील अतिशय मोठा निर्णय सरकारने जाहीर केलेला आहे, घेतलेला आहे। नक्कीच तुमच्यासाठी महत्त्वाचा निर्णय असणार आहे। बऱ्याच कमेंट येत होत्या की ताई मला पैसे आले नाहीत, लाडकी बहीण योजनेचा फॉर्म माझा मंजूर आहे पण मला पैसे आले नाहीत। मी जुलैमध्ये फॉर्म भरला होता, मी ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेला होता, माझ्या मैत्रिणीला पैसे आले, माझ्या शेजारणीला पैसे आले पण मला पैसे आले नाहीत। तर आता काळजी करू नका, तुमच्यासाठी सरकारने आनंदाची बातमी दिलेली आहे। तुम्हाला 6 हप्ते सरकार देत आहे। सरकार होय 6 हप्ते म्हणजे या ठिकाणी 9000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत आणि यापेक्षा मोठी आनंदाची बातमी तुमच्यासाठी असणार नाही। 7वा हप्ता 2100 रुपये जानेवारीपासून पैसे वाटप ही तर माहिती आपण जाणूनच घेणार आहोत। पण पहा, त्या अगोदर पहा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो बुधवारपासून म्हणजे दिनांक 24 डिसेंबरपासून लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये सरकारने जमा होण्यास सुरुवात केली। आता काही महिला बाकी आहेत, काही महिलांना पैसे आलेले आहेत पण काळजी करायचं कारण नाही ज्या महिलांना पैसे आले नाहीत त्यांनी, कारण पुढील 5 ते 6 दिवसांमध्ये हे पैसे सर्वांना मिळणार असल्याची माहिती सरकारने जारी केली होती आणि त्यानुसार आता तुम्हाला हे पैसे मिळण्यासाठी अगदी काही वेळ बाकी आहे। 6वा हप्ता 100% अकाउंटला जमा होणार आहे। जिल्हा प्रशासनाने ही माहिती दिलेली आहे। कुणाला लवकर मिळाले असतील पण तुम्हाला हे मिळणार आहेत। उशिरा का होईना हे पैसे 100% तुमच्या अकाउंटला सरकार जमा करणार आहे। तुम्हाला काही घाबरायचं कारणच नाही। 24 तारखेपासून हप्ता मिळायला सुरुवात झाली। 2,34,00,000 महिलांना लाभ मिळालेला आहे। आधार लिंक झालेल्या 12 लाख नव्या लाभार्थ्यांनाही हप्त्याचे वितरण करण्यात येत आहे। या ठिकाणी पहा, खूप मोठी अपडेट आहे ती म्हणजे 12 लाख नवीन महिलांचा समावेश लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या संख्येमध्ये झालेला आहे आणि या महिलांना अगोदर पैसे मिळाले नव्हते, त्यांचा फॉर्म मंजूर होता, फक्त कशामुळे मिळाले होते तर इथं त्यांचं आधार जे आहे ते लिंक नव्हतं। आधार लिंक नसल्या कारणामुळे सरकारने त्यांना आत्तापर्यंत पैसे पाठवले नव्हते। तुम्हाला देखील पैसे आले नसतील आणि आता तुम्हाला या टप्प्यामध्ये म्हणजे दुसऱ्या टप्प्यामध्ये हे पैसे वाटप करण्यात येत आहे। ज्या महिलांचं आधार लिंक नव्हतं अशा महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि हा आकडा जो आहे तो वाढलेला आहे। 12 लाख नव्या लाभार्थ्यांची संख्या ॲड झालेली आहे। पात्र लाभार्थी महिलांच्या संख्येमध्ये 12 लाख महिलांना नव्याने पैसे जे आहेत ते मिळणार आहेत। सरकारने इथं स्पष्ट केलेलं आहे। लाडकी बहीण योजनेच्या ज्या
महिला आहेत त्यांच्यासाठी आणखीन एक महत्त्वाची अपडेट आहे, ती म्हणजे पंतप्रधान आवास योजनेचा मोठा लाभ देखील आता त्यांना मिळणार आहे आणि नक्कीच हे तुमच्यासाठी डबल गिफ्ट असणार आहे. ज्या महिलांना स्वतःचं पक्कं घर नव्हतं अशा महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. आता पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत तुम्हाला देखील घरकुल मिळणार आहे. 20 लाख घरकुल मंजूर आहेत आणि यापैकी जे आहेत ते 13 लाखापेक्षा अधिक घरकुल लाडक्या बहिणींना देण्यात येणार आहेत. लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. लाडक्या बहिणींना 13 लाखापेक्षा अधिक घरकुल योजनेचा जो आहे तो लाभ मिळणार आहे. यावरून नक्कीच असं दिसत आहे की सरकार पूर्णपणे महिलांच्या पाठीशी आहे असल्याचं दिसत आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिलेली आहे. ते म्हणाले, आज आनंदाचा दिवस आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत केंद्र सरकारने 6.5 लाख घरे मंजूर केली होती, मात्र आता यात वाढ करून तब्बल 13 लाख घरे मंजूर करण्यात आलेली आहेत. तर पहा, इथं जे आहे ते इथं 13 लाखाचाच आकडा आहे, परंतु प्रत्यक्षामध्ये 20 लाख घरं मिळणार आहेत. आणि स्वतः महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः माध्यमांना माहिती दिलेली आहे. PM आवास योजना म्हणजे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 20 लाख घरं जे आहेत ते मिळणार आहेत. आणि यातही आनंदाची बातमी म्हणजे महिलांना, लाडक्या बहिणींना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे. या लाभासाठी म्हणजे घरकुल योजनेच्या लाभासाठी काही निकष देखील शिथिल करण्यात आलेले आहेत, निकष कमी करण्यात आलेले आहेत, जेणेकरून सर्वांना स्वतःचं हक्काचं घर जे आहे ते मिळालं पाहिजे. यावरून असं दिसत आहे की नक्कीच महायुती सरकार जनतेच्या हिताचं काम करत आहे, महिलांच्या हिताचं काम करत आहे. आता लाडक्या बहिणींना संक्रांतीचं गिफ्ट 3000 मिळणार अशी माहिती मिळत होती, परंतु पहा, 1,500 रुपये त्यांच्या अकाउंटला जमा झालेले आहेत. 2100 रुपये महिलांच्या अकाउंटला जानेवारीपासून येणार अशा बातम्या येत आहेत. पण पहा, स्वतः ज्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आहेत आदिती तटकरे यांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे की महिलांना जे आहे ती जी वाढीव रक्कम आहे 2100 रुपयाची, जी वाढीव रक्कम सरकारने केलेली आहे, वाढीव तरतूद जी केलेली आहे, ती तरतूद नवीन अर्थसंकल्पामध्ये सादर केल्याच्या नंतरच मिळणार आहे. याचाच अर्थ तुम्हाला जानेवारीमध्ये जे आहे ते रेग्युलरचाच हप्ता मिळणार आहे, ना की 2100 रुपये मिळणार. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. जे 2100 रुपये वाढवण्यात आलेले आहेत ते आपल्याला मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये मिळतील अशी स्वतः महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून माहिती आलेली आहे. त्यामुळे असं म्हणू नका की मला 2100 रुपये आले नाहीत, मला 1500 रुपये आले, माझ्या मैत्रिणीला 2100 रुपये आले. तर 2100 रुपये कुणाला सध्या आलेले नाहीत, कुणालाच येणार नाहीत. पुढचे 2 महिने तरी कमी मार्च किंवा एप्रिलमध्ये हे पैसे तुम्हाला, मला, सर्वांना मिळणार आहेत. लाडकी बहीण योजनेचा लाभ हा प्रत्येक लाभार्थी महिलांना मिळणार आहे, कुणालाही वगळण्यात येणार नाही. सरकारने स्वतः स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे विश्वास ठेवा, 2100 रुपये मिळणार म्हणजे मिळणार. आणि या संदर्भातल्या कुठल्याही अपडेट, महत्त्वाचे निर्णय सरकार जसे जारी करेल तसे तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.